हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा व्लॉग आहे, आम्ही धानूच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो आहे आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांना सुट्टी आहे। तर मग म्हटलं आम्ही प्लॅन बनवला असंच की जाऊया कुठेतरी। मग महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे आणि सकाळी आम्ही 4ला उठलेलो आणि कारण की आम्हाला 6ला निघायचं होतं, तर नाश्ता वगैरे केला थोडा आणि निघालो। आणि आता काही जणांचा नाश्ता राहिला म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबले आहे। दरवेळेस आम्ही इकडे जातो तेव्हा आम्ही इकडे नाश्ता करतोच, चांगलं इथे भेटतं म्हणून। तो पटापट आम्ही नाश्ता करतो आणि मग जातो पुढे। ब्लॉग शेवटपर्यंत बघा। हे दोघं खेळत आहेत। आत्ता हा ह्याच्यावरून खाली पडलेला, एवढा भारी पडलेला ना, तो शॉट घ्यायचाच राहिला, एकदम खतरनाक। एवढा फास्ट झोक्यावरून तो डायरेक्ट खालीच बसला। आणि ही एक लहान पोरगी ते खेळते, याच झोक्यावरून खाली पडला, डायरेक्ट खाली बसला तो विचार। हॉटेल छान आहे, तुम्ही बघू। चारोडीचं श्री महालक्ष्मी मंदिर आहे आणि आजचं खूप प्रसन्न वातावरण आहे। खूप सारीची गर्दी पण इथे दिसते आहे, तुम्ही पाहू शकता। जरा बरीचशी गर्दी, आज सुट्ट्या असल्यामुळे जरा गर्दी इथे खूपच जरा जास्त आहे, पण आपल्या इकडे ओळखीचे आहेत त्यामुळे दर्शनाचं काही टेन्शन नाही आहे। इकडून जायचं आहे आम्हाला, शॉर्टकटमधून आम्हाला जायचं आहे। एक जण येत आहे, ते आम्हाला इकडून घेऊन जाणार आहे। तर मग आता जातो पुढे। आता आतमध्ये मंदिरात तर मोबाईल काय अलाउड नसणार आहे, पण मंदिराच्या बाहेरचं मी दाखवू शकते फक्त। आत फोन अलाउड नसणार, नाही अलाउड। मम्मी वगैरे तिकडे मागे ओटी वगैरे घेत आहेत। आमचं दर्शन झालंय, तिकडे उभं राहिलो ना, तर दरवाजा खोला ना, पटकन आम्ही घुसून गेलो सगळे, झालं। पण तिथले लोक खूपच रूढ आहेत, खूप जास्त रूढ आहेत। सगळ्यात पहिले तर पप्पांचं झालं, त्याच्यानंतर ना तिकडे थोडा वेळ उभं राहिलं। मग आम्ही लाईन बघायला गेलो, तर लाईन खूप होती। मग मम्मी, सानिका आणि जय गेल्या आतमध्ये, त्या तिघांना थोडं लगेच दरवाजा बंद करून टाकला त्यांनी। मग हे मम्मी त्यांना आत जाऊन बोलली की त्यांना पण येऊ दे, ते आमचेच माणसं आहेत। मग पटकन आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो। मग आता आमच्या सगळ्यांचं दर्शन झालं, चांगलं झालं, समोरूनच झालं एकदम। बस तर बघू नेक्स्ट काय करायचं। much later. तर आम्ही या संतोषी माता मंदिरात आलो आहे ना, ते एक जागृत देवस्थान आहे, जिथं आपण इच्छा मागितली ना तर पूर्ण होते। आणि ते धानूचे जे आम्ही महालक्ष्मीला गेलो ना, तिथून 10-15 किलोमीटरवरच आहे। आणि हे पण छान आहे खूप, इथलं सराउंडिंग म्हणजे असं डोंगरामध्ये हे मंदिर, असं म्हणजे देवी असं डोंगरामध्ये राहत होते ना, ते इकडे हे मंदिर बनवलं आहे। मंदिरचा परिसर आहे हा। तर फोटो बिटो काढणं अलाउड नाही आहे, लाईक देवाचं वगैरे। हे इकडे आतमध्ये देवी, आतमध्ये इकडून लाईन लावायची। तर आता आम्ही आमच्या 3rd लोकेशनवर आलो आहे, धानू बीचला आम्ही आलो आहे, बघू शकता। आणि यांनी कपडे बदलले, घाण पाण्यात उतरणार आहेस ना? नाही, घाण पाणी आहे बाई। अरे पण मला जायचंच नाही। मग का? अरे माती लागते ना। चांगले कपडे, माझे एवढे महंगे कपडे, एक्स्ट्रा कपडे आणायला सांगितलेले, पण मी नाही आणले, कारण मी नाही जाणार बाबा एवढं, कोण जाणार ते तिकडे एवढं। काय सांगतोस? बोल। लांब पर्यंत बोट आहे, पाणी
मग जा ना, तुला जायचं नाही का? इकडे गोळा खायला आलो आहे लहान बीचला. आता आम्ही मस्त बोट राईड पण करणार आहे. बोट कुठे? हे काय समोर बोट आहे. बोटीत कोणच नाहीये. नाही पण आम्ही जाणार होतो. जेवायला आले आम्ही आता. संध्याकाळचे 5 वाजले. सकाळी 8 वाजता नाश्ता करायला आलेलो इकडे. आता 5 वाजले. सगळं फिरून वगैरे आम्ही परत इकडे चाललो, कारण तिकडे एवढं काही चांगलं खायलाच भेटत नाही. आता इकडे चांगलं भेटतं म्हणून इकडे खाऊ आणि घरी जाऊ. घरी पोहोचू आम्ही 7 वाजेपर्यंत. बघू.